नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला आज आपण 20 क्वेश्चनला सुरुवात करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो? ऑप्शन ए हरिद्वार, बी पंढरपूर, सी नाशिक, डी घृष्णेश्वर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी नाशिक. पुढचा प्रश्न बघा, ग्रेहाउंड्स हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? ऑप्शन ए ओरिसा, बी तेलंगणा, सी महाराष्ट्र, डी छत्तीसगड. याचं उत्तर आहे ऑप्शन ए ओरिसा. पुढचा प्रश्न पहा, भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात? ऑप्शन ए सरन्यायाधीश, ऑप्शन बी महान्यायवादी, सी उपराष्ट्रपती, डी पंतप्रधान. याचं उत्तर आहे ऑप्शन सी उपराष्ट्रपती. पुढचा प्रश्न पहा, पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो? ऑप्शन ए 365 दिवस, ऑप्शन बी 180 दिवस, ऑप्शन सी 31 दिवस, ऑप्शन डी 1 दिवस. याचं उत्तर आहे ऑप्शन ए 365 दिवस. पुढचा प्रश्न पहा, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन बी महात्मा फुले, ऑप्शन सी महात्मा गांधी, ऑप्शन डी वी रा शिंदे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न पहा, नागालँड या राज्याची राजधानी कोणती? ऑप्शन ए आगरताळा, ऑप्शन बी कोहिमा, ऑप्शन सी इम्फाळ, ऑप्शन डी इटानगर. याचं उत्तर आहे ऑप्शन बी कोहिमा. पुढचा प्रश्न, देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? ऑप्शन ए गंगा नदीवर, ऑप्शन बी गोदावरी नदीवर, ऑप्शन सी अंजी नदीवर, ऑप्शन डी ब्रह्मपुत्रा नदीवर. याचं उत्तर आहे ऑप्शन सी अंजी नदीवर. पुढचा प्रश्न पहा, पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे? ऑप्शन ए इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन बी राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन डी महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान. याचं उत्तर आहे ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न पहा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? ऑप्शन ए आहे सिंहगड, ऑप्शन बी आहे रायगड, ऑप्शन सी तोरणा, ऑप्शन डी राजगड. याचं उत्तर आहे ऑप्शन सी तोरणा. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या संरक्षण सेना दलाचे
प्रमुख कोण असतात? ऑप्शन ए पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी संरक्षण मंत्री, डी उपराष्ट्रपती. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? ऑप्शन ए राष्ट्रपती, ऑप्शन बी राज्यपाल, ऑप्शन सी उपराष्ट्रपती, ऑप्शन डी उपपंतप्रधान. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन सी उपराष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? ऑप्शन ए सरपंच, ऑप्शन बी उपसरपंच, ऑप्शन सी ग्रामसेवक, ऑप्शन डी तलाठी. याचं उत्तर आहे ऑप्शन सी ग्रामसेवक. पुढचा प्रश्न पहा, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? ऑप्शन ए सरपंच, बी उपसरपंच, सी ग्रामसेवक, डी तलाठी. कदाचित हा प्रश्न डबल आलेला आहे का? हो, हा प्रश्न डबल आलेला आहे. याचा आन्सर आहे ग्रामसेवक. चला पुढचा प्रश्न बघू. रास्तगोफ्तर हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? ऑप्शन ए दादाभाई नौरोजी, बी महात्मा फुले, सी स्वामी विवेकानंद, डी महात्मा गांधी. उत्तर आहे ऑप्शन ए दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? ऑप्शन ए एलन ह्यूम, बी लॉर्ड कर्झन, सी रॉबर्ट क्लाइव्ह, डी यापैकी नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन ए एलन ह्यूम. पुढचा प्रश्न पहा, चौदार तळे सत्याग्रह कोणी केला? ऑप्शन ए महात्मा फुले, ऑप्शन बी महात्मा गांधी, ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन डी लोकमान्य टिळक. याचं उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न पहा, निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? ऑप्शन ए प्रधानमंत्री, ऑप्शन बी राष्ट्रपती, ऑप्शन सी सरन्यायाधीश, ऑप्शन डी लोकसभा अध्यक्ष. याचं उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती. पुढचा प्रश्न बघा, बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो? ऑप्शन ए अ जीवनसत्व, ऑप्शन बी ब जीवनसत्व, ऑप्शन सी क जीवनसत्व, ऑप्शन डी ड जीवनसत्व. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन बी ब जीवनसत्व. या जीवनसत्वाअभावी आपल्याला कोणता रोग होतो? तर बेरीबेरी हा आजार आपल्याला होतो. पुढचा प्रश्न बघा, इन्सुलिन हे संप्रेरक
कुठल्या अवयवातून निर्माण होते? ऑप्शन ए स्वादुपिंड, ऑप्शन बी यकृत, ऑप्शन सी मूत्रपिंड, ऑप्शन डी प्लीहा. याचं उत्तर आहे ऑप्शन ए स्वादुपिंड. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? ऑप्शन ए पेंच, ऑप्शन बी रणथंबोर, ऑप्शन सी मेळघाट, ऑप्शन डी ताडोबा. याचं उत्तर आहे ऑप्शन बी रणथंबोर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे आपले 20 क्वेश्चन झालेले आहेत. हे क्वेश्चन्स तुम्ही पाठच करून ठेवायचे आहेत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे, जेणेकरून माझे पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला याचा फायदा होईल. धन्यवाद.